नामचिंतन घ्या. कसं घ्या? महाराजांनी प्रमाण दिलं, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. हे तुमच्यावरती कोणताही दुःखाचा प्रसंग येऊ द्या, पण ते दुःखाचं निरासन होण्यासाठी फक्त भगवंताचं नामचिंतन करा. जर भगवंताचं नामचिंतन केलं तर त्या दुःखात सुद्धा सुख होईल. मीराबाईसाठी घेतो विष प्याला, दामाजीचा झाला पाणी. अरे मीराबाईनं विषाचा प्याला पिला. कशा एवढी ताकद कशामध्ये? हे चोकोबराचे हाड विठ्ठल विठ्ठल बोलली. सदासजी नाही यादसाठी केला होता टास, हे शेवटचा विष गोड व्हावा. तुम्ही म्हणणार उद्या बघू पुढं, नाही ना चालत. तुम्ही आयुष्यभर काय करताय त्याचं फळ शेवटी भेटत असतं. हे वर्षभर जर मुलांनी नाहीच अभ्यास केला आणि परीक्षेला जाऊन बसला, होईल का पास? हे पहा करायचं काम चालू आहे. कुणी उभं राहू नका, उद्या आडवं जाऊ नका, पापाला धनी होऊ नका. हे पहा वागरीवर कोणी असेल त्यांनी इकडे येऊन बसा. उद्याला आडवं जाऊ नका. चला पाठीमाग दर्शन राग बंद करा. दर्शनाकडे आता कुणी जाऊ नका. ज्या त्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी बसा. उद्याला कुणी आडवं जाऊ नका. असो माय बाप्पानो, फक्त सांगण्याचा मतीत अर्थ एवढा होता की भगवंताच्या नाम चिंतनामध्ये एवढी ताकद आहे, एवढी ताकद आहे की ज्या वेळेस माय बाप्पानो विठाला विठाला या ठिकाणी जर का तुम्ही भगवंताचं नाम चिंतन करत असताना, भगवंताची आठवण करत असताना तुमच्यावरती कोणतंही संकट येऊ द्या. हे दुष्काळासारखं संकट माझ्या मामाने घालवलं माय बाप्पानं. हे बेळगाव जिल्ह्यामध्ये रामदुर्ग तालुका, आणि त्या तालुक्यात माय बाप्पानं भयानक दुष्काळ पडला. आणि योगायोगाने मामाची बकरी त्या ठिकाणी, मामांच्या बकऱ्यांचा तळ त्या ठिकाणी आल्यानंतर माय बाप्पानं 2 ते 3 दिवस मामांची बकरी त्या ठिकाणी थांबली गेली. आणि वातावरण पाहिल्यानंतर मामाने बकऱ्यांचा तळ त्या ठिकाणून हलवण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळेस त्या ठिकाणची जी काही भक्त होते त्या भक्तांनी विचार केला की देव माणूस आहे, मामा ही देव आहेत, महापुरुष आहे, आणि त्यांच्या दर्शनासाठी समाज एवढा जमा होतोय. आणि आज या ठिकाणून मामा चाललेत. हे बऱ्याच जणांनी विचार केला आणि विचार केल्यानंतर सांगितलं, मामा तुम्ही आज या ठिकाणी पाणी नाही म्हणून तुम्ही चालला. मी आज पाण्याविषयी थोडं सांगून जाईन माय बापानं, मला फार आज, आणि पाणी नाही म्हणून तुम्ही निघून चालला. तर आमचं काय? ती भक्त मंडळी सांगत होती मामांचा हात धरला.